तिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं जिला म्हटलं जातं ती म्हणजे स्त्री. आणि ज्यांना स्मरण केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकतच नाही त्या म्हणजे राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ माता, रमाई, सिंधुताई सपकाळ, माता अहिल्यादेवी. प्रथमतः या सर्व महान व्यक्तिमत्वांना, महामानवांना मी मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करतो. आणि जे जे महामानव, जे जे महान व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीसाठी जितले, लढले, जितून याच मातीमध्ये क्रांतीची ज्योत पेटवली, अशा सर्व महान व्यक्तिमत्वांना मी प्रथमतः यांना मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करतो, कोटी कोटी अभिवादन करतो. मी खरं तर आज निशब्द आहे. खरं तर मुख्यमंत्री साहेब, मी नाही म्हणत की या साऱ्यांचा दाता खोटा आहे, मी नाही म्हणत की या साऱ्यांचा दाता खोटा आहे, परंतु या साऱ्यांपेक्षा माझा शेतकरी बाप मोठा आहे. अरे काड्या कुड्याचं दिन त्याचं साऱ्या जगाला भाकर देतो, साऱ्या जगाला भाकर देता देता तो कधी कधी उपाशी झोपतो. अरे माहीत नाही पाऊस येईल का नाही तरी हजारो रुपये या मातीत घालतो. खरं सांगतो सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, माझा बाप मातीसोबत जुगाडच खेळतो. अरे माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे, माणुसकीच्या गावामध्ये अजूनही त्याची वस्ती आहे. खरं सांगतो मुख्यमंत्री साहेब, माझ्या शेतकरी बापाची मरणासंग दोस्ती आहे, माझ्या शेतकरी बापाची मरणासंग दोस्ती आहे. खरं तर आज शेतकऱ्यांचा, दिव्यांगाचा, शेतकरी शेतमजूर, विद्यार्थी आज त्यांच्या पाठीशी जो विठ्ठलासारखे उभे आहे ते आदरणीय बच्चू काका कडू. खरं तर आज निशब्द आहे, काय बोलावं काही कळे नाही. आज साधा तुमचा एका दिवसाचा उपवास जरी असला तर तुम्ही उपवासाचं फराळ केल्याशिवाय राहत नाही. आज त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस, त्यांच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही. आज त्यांच्या पोटात अन्नाचा साधा कण सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्ष अगोदर सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा जे हात लागेल तर त्याचा हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. आणि 350 वर्षांनंतरही ही परिस्थिती येत असेल तर इथल्या शासनाने त्यावर मनन चिंतन केलं पाहिजे. इथलं शासन अडाणी अंबानीचं करोडो रुपयाचं कर्ज माफ करू शकतं, तर आम्हा शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ केलं पाहिजे. अडाणी अंबानीचं कर्ज माफ करून जर ते मैत्रीचे संबंध निर्माण करत असेल तर आम्हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून त्यांनी आमचं कर्तव्य सुद्धा केलं पाहिजे. खरं तर बच्चू काका कडू तुमच्यासारखा दमदार नेता मी बघितला नाही. खरं तर बच्चू काका कडू तुमच्यासारखा दमदार नेता मी बघितला नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारा तुमच्याशिवाय यात कोणी दुसरा झाला नाही. ज्यांच्या रक्तामध्ये शेतकऱ्यांचं आणि दिव्यांगाचं शीताचं वाव आहे, ज्यांच्या रक्तामध्ये शेतकऱ्यांचं आणि दिव्यांगाच्या शीताचं वाव आहे, असं शेतकरी दाता भूमिपुत्र बच्चू भाऊ कडू त्यांचं नाव आहे. अरे नाही पर्वा करत जीवाची सतत सेवा करतो जनतेची. आणि शेतकऱ्यांचे, दिव्यांगाचे दुःख त्याला समजले ते भूमिपुत्र बच्चू भाऊ कडू झाले. मुख्यमंत्री साहेब, आता तरी विचार करा, आमच्या भूमिपुत्राच्या मागण्या पूर्ण करा. मुख्यमंत्री साहेब, आता तरी विचार करा, आमच्या भूमिपुत्राच्या मागण्या पूर्ण करा. इथलं शासन अडाणी अंबानीच्या कर्जाचा कमी करते भारा. इथलं शासन अडाणी अंबानीच्या कर्जाचा कमी करते भारा. मग का करत नाही शेतकऱ्याचा 7/12 कोरा? तुम्ही फक्त आश्वासन देऊन करता समाधान आहे. अरे ज्या दिवशी करेल नाही एकही शेतकरी आत्महत्या त्या दिवशी म्हणा हे शेतकऱ्याचं सरकार आहे, त्या दिवशी म्हणा हे शेतकऱ्याचं सरकार आहे. लवकरात लवकर घ्या निर्णय आणि करा 7/12 कोरा. लवकरात लवकर घ्या निर्णय आणि करा 7/12 कोरा. जर 7/12 झाला नाही कोरा तर बच्चू भाऊचीच नाही तर आम्हा शेतकरी पुत्राची अंत्ययात्राची तयारी करा. दाता मी शेवट एकच सांगतो की अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. अधिकार की लड़ाई में निमंत्रण नहीं भेजे जाते. जिसका ज़मीर जिंदा है वो खुद चले आएंगे समर्थन के लिए. धन्यवाद.